तर अंबादास दानवे यांनी आझाद मैदानात जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली आहे। हे आंदोलन सरकारने चिघळवलं असा आरोप त्यांनी केला। तर आता सरकारने अंत पाहू नये असा इशारा देखील दानवे यांनी दिलेला आहे। अंबादास दानवे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे। सरकारने आता अंत पाहू नये असा इशारा देखील दानवे यांनी दिला आहे। आणि या संदर्भात अंबादास दानवे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे। मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे। त्यांना भेटायला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आलेले आहेत। सर, तुम्ही भेटायला आले, तुमची काही चर्चा झाली, तुमची भूमिका काय या सगळ्यावर? मी या आंदोलनात सहभागी व्हायला आलेलो आहे। सातत्यानं मनोज जरांगे पाटील जी भूमिका घेत आहेत मराठा समाजासाठी, आज मराठा समाज अतिशय आर्थिकदृष्ट्या सर्वदृष्ट्या अतिशय दयनीय अवस्था मराठा समाजाची, यांना आरक्षणाची आवश्यकता आहेच आणि ही भूमिका घेऊन मनोज जरांगे पाटील लढ्यात येतात। मला वाटतं या लढ्यात सहभागी व्हायला आम्ही आलेलो आहोत। सरकारनं आतापर्यंत अनेक वेळा मराठा आरक्षणाबाबतची आश्वासनं दिली, पूर्ण काहीच झालेलं नाहीये। आता इथं भर पावसात हे आंदोलन सुरू आहे, तुम्हाला वाटतं आता तरी काही तोडगा निघेल किंवा सरकारची इच्छा आहे, मानस आहे? सरकारच मला मराठा एकंदर समाजाच्याच विरोधात दिसतंय, आरक्षणाच्या विरोधात दिसतंय। कारण जी भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतलेली आहे त्याला सरकार, मला असं वाटतं ताबडतोब सरकारने याला प्रतिसाद दिला पाहिजे। या मागण्या मंजूर करून घेण्याची आवश्यकता आहे। कारण ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील सातत्यानं या विषयावर आवाज उठवतात, परंतु सरकार या आवाजाकडे दुर्लक्ष करतं। सरकारने वेळीच मला वाटतं या सगळ्या विषयाची दखल घेण्याची गरज आहे। मुळी यांना परवानगी आजपर्यंतच आहे, मात्र जरांगे यांचं पवित्र आहे, आता ते उठणार नाही। यांना इथं आंदोलन चिघळू शकतोय। आणि आज मुंबईची सकाळी अवस्था काय झाली होती तुम्हालाही माहिती असेल। बरोबर आहे, पण आंदोलन हे जागा आझाद मैदानी आंदोलनासाठीच आहे, त्यामुळे का परवानगी एक्सटेन्शन करा ना। तेव्हा मला असं नाही आझाद मैदान कशासाठी केलं आहे, का इथं जागा नाही का काय नाही, सगळं उपलब्ध आहे इथं। त्यामुळे अशा पद्धतीनं भूमिका सरकारला असो किंवा न्यायालयाला असो ही घेता येणार नाही। आंदोलनाची बाजू समजून घ्यावी लागेल। आंदोलन हे आमचा अधिकार आहे आणि तो अधिकार मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली समस्त मराठा समाज निभावतात। आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे, सरकारने घ्यावा, लवकरात लवकर घ्यावा। त्याला काय, मी तर म्हणतो आंदोलन सुरू व्हायच्या आधीच याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे होता। आंदोलन इथपर्यंत येऊच द्यायला नव्हतं पाहिजे सरकारने, पण सरकारलाच हे आंदोलन चिघळवायचं असं दिसतं आणि समाजात भांडणं लावायचं असं दिसतं सरकारला। खरं तर हे आंदोलन आतापर्यंत सरकारने चिघळायला नको हवं होतं, इथं मुंबईला येण्यापूर्वीच हे सोडवायला हवं होतं, मात्र सरकारचा आज मानस दिसत नाही। सरकारनं आता तरी गांभीर्याने घ्यावं अशी भूमिका अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, मुंबई।